कोल्हापुरातील पंचगंगा नदी आता जवळपास 48 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये यापूर्वीच्या महापुराप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापूर शहरात विविध भागांमध्ये पाणी शिरतंय। कोल्हापुरातील सुतारवाड्यापासून पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, ते हळूहळू अनेक भागांमध्ये पाणी वाढताना दिसतंय। कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पूल असू दे किंवा या परिसरामध्ये पंचगंगा नदीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात शेतीवाडी सुद्धा आहे। या सगळीकडे पंचगंगेचं पाणी शिरलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आज बंद झाले, त्यामुळे केवळ 2 स्वयंचलित दरवाजामधून विसर्ग सुरू आहे। परिणामी कोल्हापुरातील पंचगंगा नदी काठच्या अनेक नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे। 2024 सालच्या पूरस्थितीचे एक्सक्लुझिव्ह ड्रोन फुटेज पुढारी न्यूजच्या हाती पाहूया। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। शेखर, कोल्हापूरमधून सध्या काय अपडेट येतोय, काय पाण्याची पातळी आहे, काय परिस्थिती आहे? अमित, कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 48 फुटांपर्यंत जाऊन पोहोचणार आहे। काही इंच जे आहेत ते या ठिकाणी बाकी आहेत। मात्र कोल्हापूरची ही महापुराची दृश्य जी आहेत ती कोल्हापुरातील ड्रोन पायलट जो आहे तो शुभम कापसे यानं ही सगळी ड्रोन फुटेज जे आहेत ते टिपलेले आहेत। यामध्ये कोल्हापूरच्या महापुराची भीषणता जी आहे ती स्पष्टपणे या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। खरं तर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मार्ग जे आहेत ते या महापुराच्या माध्यमातून खरं तर बंद झाल्याचं पाहायला मिळते। अनेकांना या महापुराचा फटका बसलेला आहे। जवळपास 9,500 घरांमधलं वीज कनेक्शन जे आहे ते देखील आता या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे सुरक्षेच्या कारणास्तव। अजूनही पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच याच पार्श्वभूमीवरती प्रशासन जे आहे ते सज्ज असल्याचं पाहायला मिळते। मात्र सध्या आपण फुटेज पाहतोय ते कोल्हापुरातील शहरातील खरं तर विशेषतः आहे, ज्या ठिकाणी आपण बघितलं तर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पूल असू दे, कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील शिवाजी खरं तर पंचगंगा नदी परिसर असू दे, या सगळ्या परिसरातील ही सगळी महापुराची आपण भीषणता जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय, जी शुभम कापसे यांनी टिपलेली आहे। त्यामुळे आपण खरं तर बघितलं तर महापुराची ही भीषणता या सगळ्या फुटेजच्या माध्यमातून स्पष्ट होते। आपण जर बघितलं तर गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी ही वाढत चाललेली आहे। आज ती पंचगंगेची पाणी पातळी जवळपास 48 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। काही इंच त्या ठिकाणी बाकी आहेत। मात्र आज आणि उद्या अमित कशा पद्धतीने या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे यावरतीच पुढे जे आहे ते महापुराला पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना आणखी मोठ्या महापुराला सामोरे जावं लागेल की काय, अशी भीती जी आहे ती अनेकांच्या मनामध्ये आहे। मात्र सध्या आपण ही फुटेज पाहतोय, ज्या फुटेजच्या माध्यमातून आपल्या कोल्हापुरातील महापुराची भीषणता आहे ती मात्र यातून स्पष्ट होताना पाहायला मिळते। शेखर, एकीकडे आपण बघितलं तर पाऊस सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। राधानगरी धरणाचे जे 2 दरवाजे आहेत ते बंद झालेले आहेत, त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळेल का यातून? अमित, अगदी बरोबर आहे। एकीकडं कोल्हापूरकरांसाठी ती दिलासादायक बातमी आहे, कारण सुरुवातीला 6 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग जो आहे तो राधानगरी धरणातून सुरू होता, जो दुसऱ्या दिवशी 2 दरवाजे त्याचे बंद झाले। मात्र त्यातील 4 दरवाजांमधून विसर्ग जो आहे तो सुरू होता, त्याचा परिणाम जो आहे तो आज कोल्हापुरातील हे फुटेज आपण पाहतोय। तेच फुटेजच्या माध्यमातून जे पाणी शहरामध्ये घुसलेलं आहे ते 4 दरवाजांमधून सुटलेल्या विसर्गानंतरची परिस्थिती कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली आहे। खरं तर 43 फूट धोका पातळी गाठल्यानंतरही कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे दरवाजे जे ते उघडले नव्हते। मात्र ज्यावेळी दरवाजे उघडले त्यानंतर कोल्हापूर शहरातले अनेक भागांमध्ये हे पाणी घुसायला सुरुवात झाली। मात्र आज यातील 2 दरवाजे देखील बंद झालेले आहेत। केवळ 2 दरवाजांमधूनच आता विसर्ग सुरू आहे। त्यामुळे काही प्रमाणात एकीकडे हा कोल्हापूरकरांसाठी दिलासा आहे, दुसरीकडे आलमट्टी धरण असू दे, हिप्परगी धरण असू दे, यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग देखील जो आहे तो पाण्याचा तिकडून सुरू आहे कर्नाटकमध्ये। त्यामुळं हे पाणी जे आहे ते पुढे वाहत राहील आणि त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती झपाट्यानं खालावत जाईल आणि अशीच प्रार्थना जी आहे ती कोल्हापूरकर असू दे, कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागातील पूरग्रस्त नागरिक जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। शेखर, सुतारवाड्यातून जसं पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, अनेक भागांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलेलं तुम्ही वेळोवेळी माहिती देताय, या संदर्भातलं बचाव कार्य नेमकं कसं सुरू आहे? अमित, कोल्हापुरातल्या सुतारवाडा परिसरात सर्वात पहिला शहरात ज्या ठिकाणी पाणी येतं तो सुतारवाडा परिसर आहे आणि सुतारवाडा परिसराच्या काही अंतरावरतीच कोल्हापुरातल्या शाहूपुरी येथील कुंभार गल्ली आहे।
त्या गल्लीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते सुरुवातीलाच येतं आणि त्यानंतर हळूहळू जसजशी पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढते तसतसं शहरातल्या काही भागांमध्ये पाणी वाढायला सुरुवात होते. आपण जर बघितलं तर या संपूर्ण भागांमध्ये आता रेस्क्यू पथक जे आहे ते तैनात आहेत. त्या ठिकाणी रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते सातत्यानं सुरू आहे. काही ठिकाणी अनेकांना नागरिकांना प्रशासनाकडून सूचना देखील दिल्या गेल्या होत्या. मात्र काही नागरिक जे आहेत ते पाण्याचा अंदाज कशा पद्धतीने असेल त्यावरती आपण घरातून बाहेर निघू अशा पद्धतीचा अंदाज बांधत होते. मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती सातत्यानं वाढत चालल्यामुळं याच ठिकाणी अनेक नागरिक जे ते अडकून बसले होते आणि त्यांचं रेस्क्यू जे आहे ते कोल्हापुरातील महानगरपालिकेच्या अग्निशमन पथक असू दे, कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाची काही पथक असू दे, KDRF पथक असू दे, या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रेस्क्यूचं काम जे आहे ते सुरू आहे. कोल्हापुरात 2 NDRFचे पथकं देखील तैनात आहेत. कोल्हापूर शहरामध्ये एक पथक तैनात आहे तर दुसरीकडे शिरोळ या भागामध्ये देखील तैनात आहे. या दोघांच्या पथकांच्या माध्यमातून खरं तर रेस्क्यूचं देखील काम जे आहे ते सुरू आहे. अनेक नागरिकांना अजूनही पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत आणि म्हणूनच तात्काळ आपली घरं जी आहेत ती त्या ठिकाणून खाली करून स्थलांतरित सुरक्षित ठिकाणी व्हा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या. त्यामुळे नक्कीच प्रशासनाच्या या सूचनांचं पालन जे आहे ते नागरिक कशा पद्धतीने या पुढच्या 2 दिवसात करतात आणि विशेष करून दृश्यांमध्ये सुद्धा या जी दृश्यांमधून दाहकता दिसते त्यातून आपल्याला बघायला मिळते मोठ्या प्रमाणात पाणी कोल्हापूरमध्ये साचलेलं आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.